गणेशाय नमः श्री सरस्वते नमः प्रभु श्री रामचंद्राय नमः। ओम नमो जी पूर्ण ब्रह्मा अज अजित आत्मा रामा नीलकंठ मन विश्रामा पूर्णानंद सुखाब्दे। जय जयाजी माया चालक सर्वातीत विरंची जनका सकळ चित्त परीक्षका निर्गुण अरूपा आनंदमया कमलोद्भव विष्णू शंकर अंबिका गजानन भास्कर ही तुझीच रूपे साचार परी तू निर्विकार सर्वदा तू मंगलकारक गजानन मनोनी आरंभी करू चिंतन तव गुण करावया लेखन मंगल जननी पुरे। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे जन संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासुका ग्रंथाचं नाव काय सांग? रामाश्वमेध। आज या ठिकाणी त्या शुभमुहूर्तावर आपल्या विठ्ठल मंदिरामध्ये राम अश्वमेध यज्ञ हा ग्रंथ सुरू होत आहे आणि त्याचे प्रस्ताव झालेले आजपासून हा ग्रंथ या ठिकाणी सुरू करत आहोत। वाचक सूचक मंडळी सर्वांनी या ठिकाणी हजर राहायचे, त्याचप्रमाणे श्रवण करणारे सुद्धा भक्तांनी या ठिकाणी यायचे आहे आणि अशा प्रकारे आज या ठिकाणी प्रारंभ होत आहे। तरी सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती आहे। तर आपण वाचन सुरू करा, बोला। भक्ताचे मनोवारण अनिवार नावरे कदा साचार तो आकर्षावया निर्धार विवेक अंकुश धरियेला। अशा प्रकारे या ठिकाणी ग्रंथकर्ते म्हणतात की आता भक्तासाठीच हा ग्रंथ या ठिकाणी आहे आणि म्हणून त्याने आता काय सावचित्ताने श्रवण करण्यासाठी हा ग्रंथ सर्व करायला समोर बसून घ्यावं आणि अत्यंत सावधतेनं हा ग्रंथ ऐकावा अशा प्रकारे ग्रंथकर्ते आपल्याला बोलतात। शरण येती अज्ञान जन त्यांचे छेदावया अविद्या विपिन हाती ऊर्ध्व फरश करुण सिद्ध ससी सर्वदा। आणि अशा प्रकारे या ठिकाणी शरण आल्यानंतर नाही का काय होतं ते सांगितलेले की आता शरण येऊन प्रत्यक्ष परमात्म्याचे शरण दर्शन घ्यावं आणि श्रवणात बसावं अशा प्रकारे ग्रंथकर्ते आपल्याला सांगू लागले। हाती धरिले लीला कमळ प्रफुल्लित सर्व काळ ते पावनी भक्त प्रेमळ पूजिची तुझला लागी। अशा प्रकारे हे जेव्हा म्हणले प्रत्यक्ष हातामध्ये कमळ घेऊन त्या ठिकाणी काय करतात म्हणजे आपले भक्त जन या ठिकाणी सर्व करतात अशा प्रकारे पाठवून होतात त्या ठिकाणी करू लागले। अंगी विदुलते समान अलंकार शोभायमान गुणी ओविले उद्गण कैसे मुक्त हार शोभते। आणि या ठिकाणी प्रत्यक्ष परमात्मा स्वरूप सांगितले आहे। कशा प्रकारे सांगितले म्हणजे त्या ठिकाणी हातामध्ये अंगठ्या आहेत सुशोभित अशा, गळ्यामध्ये सुंदर अशा माळा आहेत नाही का, आणि अशा प्रकारे अत्यंत सुशोभित परमात्मा परमेश्वर त्या ठिकाणी त्याचं वर्णन ग्रंथकर्ते करतायत। चेद कृती तेजन समाय आईसी कुंडले शोभती मणिमय किंवा चंद्र आणि सूर्य कुंडल रूपे तळपती। आणि अशा प्रकारे ग्रंथकर्ते म्हणतात की या ठिकाणी पांडुरंगाच्या कानामध्ये जे कुंडल आहेत अत्यंत शोभवंत आहेत। त्याचं दृष्टांत दिलं आहे की ज्याप्रमाणे चंद्र सूर्य आहेत नाही का, जशी चंद्राची शोभा आहे जशी सूर्याची शोभा आहे तशीच त्याच्या कानामध्ये असलेल्या कुंडलाची शोभा आहे। अत्यंत दैदिप्यमान त्या कानातील कुंडल वगैरे शोभ दिसू लागले। आईसा महाराज गजानन वरद हस्ते दावी चिन्ह कि वर्णे राम अश्वमेध कथा घन तेने पावन तू होसी। एक तरी भक्त या ठिकाणी आलेला आहे श्रवणासाठी, कोणी नाही म्हणे, कोण नाही कोण नाही ऐकायला नाही कसं म्हणते। तर या ठिकाणी प्रत्येक गणपतीचं वर्णन केलंय। गणपती कसं आहे म्हणजे अत्यंत सुंदर रूप असं आहे, कानामध्ये कुंडल आहेत, गळ्यामध्ये माळा आहेत, अत्यंत शोभेवर गणपती। कारण का कुठल्याही कार्याला सुरुवात करताना गणेशाचं स्तुती असते, त्याचंच वर्ण असतं आणि म्हणून ग्रंथकर्ते या ठिकाणी गणपतीच्या वर्णाचं सुंदर करू लागले। सावचित्र ऐका म्हणतात
जय जयाजी गजवदना वर्णावय अपार गुणा शक्ती नसे मज अज्ञाना कैसा पार पावेन मी. आता मी आहे अज्ञान आहे नाही का, आणि अशा प्रकारे मी अज्ञान असल्यामुळे तुझी कृपा झाल्याशिवाय मी या ठिकाणी हे बोलू शकत नाही. ग्रंथकर्ते सांगतात, हे गणेशा, तुझ्या आज्ञेशिवाय तुझी स्तुती केल्याशिवाय ग्रंथाला प्रारंभ होऊ शकत नाही. अशा प्रकारे ग्रंथकर्ते बोलतात. का खेसी मेरू घेऊनी देखा कैसी नृत्य करीला पिपील का ब्रह्मांड कैसे उचलेला मशका भूगोल मक्षिका केली अहो मी म्हणजे हरली. अत्यंत सामान्य आहे म्हणले नाही का, मी काय एवढा फार बुद्धिवान नाही. त्याने दृष्टांत दिला की एखादे मुंगे आहे, ते मुंगे काय काखेत परत घेऊन फिरू शकते का नाही का, म्हणजे मी मुंगीप्रमाणे मी आहे. मग ग्रंथ हा फार एखाद्या पर्वतासारखा आहे, आणि असा ग्रंथ अत्यंत कठीण अवघड तो मी आता या ठिकाणी मी सांगतो आहे. कृपा करून सावचित्र आहे का म्हणतात. आता नमो ब्रह्मकुमारी जीविलसे जीवाग्री जिच्या कृपेनं मुकाही करी वाचस्पतीसी आतापर्यंत या ठिकाणी ग्रंथकर्त्यांनी गणपती सुचवून केलं. गणपतीचं आता सरस्वती ब्रह्मयाची कन्या, ब्रह्मदेवाची कन्या आहे सरस्वती, आणि त्या सरस्वतीचं वर्णन या ठिकाणी आता ग्रंथकर्ते करतायत. काय करतात बघा पुढं. शुभ्र कंचुकी शुभ्र वस्त्र दिव्य मुक्ताचे शुभ्र अलंकार बोधविना घेवणी सुस्वर गायन करीसी आनंदे. आणि अशा प्रकारचा या ठिकाणी सरस्वतीची स्तुती केली आहे. कसे अत्यंत शुभ्र वस्त्र परिधान केले आहे, हातामध्ये वीणा घेतलेली आहे, आणि अशी ही सरस्वती सुंदर रूप धारण केलेली या ठिकाणी सरस्वतीचं वर्णन त्या ठिकाणी करू लागले. आई कोणी बालकाची वचने जननी हृदय धरी प्रीतीने तैसी सरस्वती निज कृपेने ज्याप्रमाणे एखादं बाळ असतं लहान आणि ते बोबडं बोलतं, पण आईला एवढं कौतुक वाटतं नाही का, आईला कसं कौतुक वाटतं, काय माझं बाळ छान बोलतं नाही का, तसं हे दिवे म्हणे मी तुझा बालक आहे. आणि माझी जी व्हिडिओकडे भाषा बोलणं आहे ते आपण काय करावं, श्रवण करावं. अशा प्रकारे ग्रंथ करते सरस्वती विनंती करून सांगतात. आता नमो श्री गुरुसी जयाचे कृपे सर्व जनासी सत्य सत्यत्व ज्ञान राशी प्राप्त होय तत्वता. आणि अशा प्रकारे आता या ठिकाणी ग्रंथकर्त्याने प्रथम गणपतीचं वर्णन केलं, गणपती स्तुती केली, त्याला वंदन केलं, त्यानंतर सरस्वती माता तिथे वर्णन केलं आहे. आणि आता कोणा म्हणले सद्गुरू सद्गुरू जे आहेत त्या सद्गुरूचं वचन की काय म्हणतात, कसे आहेत त्या सद्गुरूबद्दल या ठिकाणी आता ग्रंथकर्ते बोलतात. जो अज्ञान तिमिर छेदक प्रगटे वेदांत ज्ञानार्थ तो श्री दत्तात्रेय महाराज देख गुरु काय करतात, तर गुरु काय करतात, आपल्यामध्ये अज्ञान आहे ते अज्ञान काढून टाकतात. आणि अज्ञान काढल्याशिवाय आपलं ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून गुरु दत्तात्रय हे कृपावंत आहेत. त्याच्या आज्ञेमुळे काय होतं म्हणले, आमचं अज्ञान निघून जातं. अज्ञान काढण्याची सद्गुरूंची कृपा असावी अशा प्रकारे ग्रंथकर्ते या ठिकाणी बोलतात. ग्रंथ लिहिणारा दत्ताचा भक्त आहे. दत्त पुढे मुख्य निवास मेरू शिखरी निद्रा घेत माहुर क्षेत्री स्नान करी गंगा तीरी टिळक आणि या ग्रंथाकडे पंढरी. सद्गुरू आहे म्हणजे प्रत्यक्ष गुरु दत्तात्रयच आहे नाही का, आणि त्याने हा ग्रंथ लिहिला आहे, त्याच्या कृपेनेच हा ग्रंथ या ठिकाणी तयार झालेला आहे. अशा प्रकारे ग्रंथकर्ते सद्गुरूला त्या निर्भो लागले. भिक्षा करवी रामाधारी भोजन करीसी कावेरी तिरी संध्या सारी सागरी महिमा कवना वर्णवेला. महिमा आपलं सांगता येणार नाही का, सागराच्या तीरावर बसलेला त्याचं वर्णन आपण करू शकत नाही. महिमाचं श्रेष्ठ आहे अतिशय, पण ते सांगता येत नाही. अत्यंत सुंदर असे वर्णन केलंय. जरी नेत्र विना दिसे पदार्थ मंथन विना निघे नवनीत तैसे सद्गुरु वाचणी परमार्थ ठाई न पडे. अहो ज्याप्रमाणे